संकष्टी चतुर्थीच्या खास निमित्ताने बनवूया उपवासाचे मस्त खुशखुशीत आणि आतून मऊ अप्पे। एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनावेसे वाटतील। चला रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मिक्सरमध्ये एक मोठी वाटी भगर आणि एक छोटी अर्धी वाटी साबुदाणा घालते आणि मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। मिक्सरमध्ये ग्राइंड करून झाले बघा। आता हे मी एका बाउलमध्ये घातले। आता ह्यामध्ये घालते मी दही, एक छोटी वाटी दही आणि चांगलं मिक्स करून घेते। ह्यामध्ये घालते हिरवी मिरचीचा ठेचा। आता यामध्ये घालते 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि ह्यामध्ये घालते पाणी आणि हे चांगलं मिक्स करून घेते। अधूनमधून जर सुकं वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि बॅटर पातळ करायचं नाही। आपण हे अप्पे करतोय तर बॅटर जसं जाड पण नाही पातळ पण नाही, मीडियम असलं पाहिजे। हे बघा बॅटर बनून रेडी झालंय बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता हे 15 मिनिटं असंच ठेवते मी। हे बघा 15 मिनिटं झाली आहे। आता मी बघते कसं झालंय बॅटर। हे बघा बॅटर जरा फुगलंय, सुकं झालंय बॅटर। तर मी आता थोडं पाणी घालते वरून आणि चांगलं मिक्स करून घेते। हे बघा चांगलं मिक्स करून झालंय। आता ह्यामध्ये 1 चमचा इनो घालते। आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते। इनो चांगला फुलतोय बघा आणि लगेच मिक्स करून घ्यायचं। आता कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीरनी चांगली चव वाढते याच्याने। हे बघा 1 कप पाणी घेतलं होतं, त्याचं अर्ध झालं, तर एवढं प्रमाण लागलं मला पाणी। आता मी अप्पे करायला घेते। आता ह्यामध्ये मी तेल घालते, मीडियम फ्लेमवरती ठेवले। आता मी बॅटर घालते। हे बघा सगळीकडे बॅटर घालून झाले। आता मी झाकून ठेवले 2 मिनिटं। 2 मिनिटं झाली आहे। आता मी काढते झाकण। आता मी टर्न करते सगळे अप्पे। हे बघा आतून मस्त क्रिस्पी झाली आहेत, मस्त भाजले गेले आहेत। हे बघा सगळी बाजू मी अशी टर्न करून घेतली आहे। वरून असं तेल घालायचं। तर आता मी हे अप्पे काढते। अप्पे चांगले भाजले आहेत। तर अशा प्रकारे बाकीचे पण मी अप्पे भाजून घेते। तर अशा प्रकारे तयार झाले आपले हे उपवासाचे अप्पे। उपवासाला तुम्ही खावा, तुमचं पोटच भरेल। खूप छान झालंय। तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी। चला भेटू पुढच्या रेसिपीला, बाय।